मी राजेंद्र सोमवंशी नाशिकहून आलो. नाशिक रोड साहित्य परिषद शाखेचं प्रतिनिधित्व करतो. कवितेचं नाव आहे बाप. अश्रूंमधुनी ढळला नाही, अश्रूंमधुनी ढळला नाही, बाप कुणाला कळला नाही. अश्रूंमधुनी ढळला नाही, बाप कुणाला कळला नाही. तळहाताच्या फोडावानी चिल्या पिल्यांना त्याने जपले. तळहाताच्या फोडावानी चिल्या पिल्यांना त्याने जपले. त्यांच्यासाठी दमला वेडा, त्यांच्यासाठी दमला वेडा, स्वतः करिता जगला नाही. अश्रूंमधुनी ढळला नाही, बाप कुणाला कळला नाही. संकट येता सारून बाही, लढण्यासाठी तयार पठ्ठा. संकट येता सारून बाही, लढण्यासाठी तयार पठ्ठ्या. संकट हसले, संकट खचले, संकट हसले, संकट खचले, बाप कधीही खचला नाही. अश्रूंमधुनी ढळला नाही, बाप कुणाला कळला नाही. लेख असे हो काळीज तुकडा, परक्या हाती काढून देतो. लेख असे हो काळीज तुकडा, परक्या हाती काढून देतो. मनात धो धो पाऊस त्याच्या, मनात धो धो पाऊस त्याच्या, किती दिसांचा हसला नाही. अश्रूंमधुनी ढळला नाही, बाप कुणाला कळला नाही. बापच माझा, माझा विठ्ठल, बापच माझा, माझा विठ्ठल. देव असे हो काय वेगळा, बापच माझा, माझा विठ्ठल. देव असे हो काय वेगळा, मानवतेचा वसा निरंतर, मानवतेचा वसा निरंतर, कधीच त्याचा टळला नाही. अश्रूंमधुनी ढळला नाही, बाप कुणाला कळला नाही, बाप कुणाला कळला नाही. धन्यवाद सर. अगदी कोणालाही न उलगडणारे कोडे म्हणजे बाप. अतिशय सुंदर शब्दात